नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती, रेल्वे भरती, MPSC, सरळ सेवा याविषयीचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत आणि हे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत। त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही ऐकावा आणि व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 1, अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टरपदी बघा ऑप्शन दिलेले आहेत 4, डॉक्टर अजित पवार, डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर रितेश कपूर, डॉक्टर जय भट्टाचार्य। तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर जय भट्टाचार्य। हे अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टरपदी डॉक्टर जय भट्टाचार्य यांची नियुक्ती केलेली आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, थायलंडमध्ये कितवे बिमस्टेक संमेलन होणार आहे? तर बघा 5, 7, 3 की 6। तर थायलंडमध्ये हे 6वे बिमस्टेक संमेलन होणार आहे। त्यानंतर आहे 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर बघा पृथ्वीराज पाटील, वेताळ शेळके, महेंद्र राक्षे की राजेंद्र पाटील। तर बरोबर उत्तर आहे वेताळ शेळके हे 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते ठरले आहेत। त्यानंतर आहे भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन भारत, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन तिरंगा की ऑपरेशन ब्रह्मा। तर ऑपरेशन ब्रह्मा हे भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने एक ऑपरेशन चालू केले। त्या ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन ब्रह्मा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवली आहे? बघा भारतीय वायुदल हे नेहमीच तत्पर असतात आणि जिथेही काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे अशा ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी आपल्याला भारतीय वायुदल मदत करत असतात। तर म्यानमारला यांनी मदत सामग्री पाठवली आहे, तर त्या विमानाचं नाव काय? C-131, C-133, C-130, C-137। तर याचे बरोबर उत्तर आहे C-133। या विमानाने भारताचे विमान आहे आणि या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवली आहे। या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा नाना पाटेकर, विजय केळकर, अभिजित पाटील की रोहित शर्मा। तर या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार हा विजय केळकर यांना जाहीर झाला आहे। कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले? बघा म्यानमार, कॅनडा, फ्रान्स की इंडोनेशिया। तर म्यानमार या देशासाठी हा एक भूकंपग्रस्त देश या वर्षीचा आणि त्यांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे। त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाची अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विश्वास पाटील, हेमंत गोरे, प्रीतम कपूर की मुकेश खुल्लर। तर याचे बरोबर उत्तर आहे मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, मुकेश खुल्लर। त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहे? तर विजय केळकर, S चंद्रशेखर, विराज देशमुख की अनिल काकोडकर। तर बघा महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य हे S चंद्रशेखर हे आहेत। त्यानंतर आहे मुकेश खुल्लर यांची कोणत्या राज्याच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी मुकेश खुल्लर यांची
कोणत्या राज्यामध्ये निवड झाली? तर राजस्थान, केरळ, तामिळनाडू की महाराष्ट्र? तर बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. येथे मुकेश कुल्लर यांची वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत? तर बघा, महाराष्ट्रामध्ये अशा खूप काही नद्या आहेत की ज्यांच्यामध्ये खूप जास्त प्रदूषण झालेलं आहे. पूर्ण भारतामध्येच अशा खूप नद्या आहेत की त्यांच्यामध्ये प्रदूषण झालेलं आहे. तर त्या एकूण किती नद्या आहेत? तर 50, 55, 56 की 57? तर बरोबर उत्तर आहे 56. म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 56 अशा नद्या आहेत की त्या गंभीररित्या प्रदूषित आहेत. म्हणजे त्या नद्यांचं पाणी आपल्या मानवांसाठी तसेच प्राण्यांसाठी हानिकारकही असू शकते. गेल्या 5 वर्षात भारताच्या फळ निर्यातीत किती टक्के वाढ झालेली आहे? तर 47.5, 45.7, 43.3 की 41.8? तर बरोबर उत्तर आहे 47.5. म्हणजे मागील 5 वर्षामध्ये भारताच्या जे फळ निर्यात आहे त्यामध्ये 47.5% एवढी वाढ झालेली आहे. देशातील फळांच्या निर्यातीपैकी 50% निर्यात कोणत्या जिल्ह्यातून होते? बघा, देशातील फळांच्या निर्यातीपैकी 50% निर्यात ही कोणत्या जिल्ह्यातून होते? पुणे, कोल्हापूर, सातारा की सोलापूर? तर बघा, सोलापूर जिल्ह्यातून आपल्या देशामध्ये जेवढी फळं येतात त्या फळांचे 50% फळं हे फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यातूनच येतात. म्हणजे सगळ्यात जास्त फळं पिकवणारा जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे. सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना कधी झाली होती? 1990, 1991, 1992, 1993? तर सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना हे 1991 मध्ये करण्यात आली होती. सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला? बघा, 2024चा सरस्वती सन्मान हा कोणाला मिळाला? तर साधू भद्रेशदास, गणेश देवी, निलिमा पाटील, शंकर अय्यर? तर बरोबर उत्तर आहे साधू भद्रेशदास यांना सरस्वती सन्मान 2024 हा जाहीर झाला होता. साधू भद्रेशदास यांना कितवा सरस्वती सन्मान जाहीर झाला? त्यांना 2024 साली तर सन्मान मिळाला, पण तो कितव्या क्रमांकाचा सन्मान होता? तर 33, 35, 34 की 33? बघा, 33 ऑप्शन हे डबल झालेलं आहे. तर बरोबर उत्तर आहे 34. म्हणजे सरस्वती सन्मान हा साधू भद्रेशदास यांना 34व्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. आर्थिक वर्ष 2024-25 तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे? आर्थिक वर्ष 2024-25 तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक ही सर्वाधिक नफा कमावणारी ठरली आहे? तर SBI, HDFC, CBI की बँक ऑफ इंडिया? तर SBI या बँकेने 2024-25 तिसऱ्या तिमाहीत भारतातील सगळ्यात जास्त नफा कमावणारी बँक ही SBI बँक ठरली आहे. 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली? तर इंद्रापूर, पारनेर, कर्जत की शिर्डी? तर बघा, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही कर्जत येथे पार पडली. भारतातील बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? बघा, भारतामध्ये बँक संघटना याच्या अध्यक्षपदी CS शेट्टी, अजित अंजुम, विक्रम मोरे की ऋतुराज गावकर? तर बरोबर उत्तर आहे CS शेट्टी यांची निवड करण्यात आली. जे काही भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी CS शेट्टी
यांची निवड करण्यात आली. इंदिरा 2025 समुद्री द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर ऑप्शन ए आहे भारत आणि चीन, बी भारत आणि श्रीलंका, सी भारत आणि रशिया, डी भारत आणि पाकिस्तान. तर बघा, इंदिरा 2025 समुद्री द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन हे भारत आणि रशिया या 2 देशांच्या दरम्यान करण्यात येत आहे. भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा 2025 अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले? बघा, कोणत्या ठिकाणावर याचे आयोजन करण्यात आले? तर मुंबई, चेन्नई, हैदराबाद की कोलकाता? तर बरोबर उत्तर आहे चेन्नई. म्हणजेच भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा 2025 अभ्यासाचे आयोजन हे चेन्नई येथे करण्यात आले आहे. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन ए आहे 29 मार्च, बी 31 मार्च, सी 28 मार्च, डी 30 मार्च. तर बरोबर उत्तर आहे 30 मार्च. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट हा 30 मार्चला साजरा करण्यात आलेला आहे. 6वे बिमस्टेक संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर ए थायलंडमध्ये, बी भारतामध्ये, सी चीनमध्ये की डी सिंगापूरमध्ये? तर 6वे बिमस्टेक संमेलन हे थायलंड येथे आयोजित करण्यात आले. तर थायलंडला 6वे बिमस्टेक संमेलन भरले होते. नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर महाराष्ट्राने की राजस्थान, हरियाणा की ओडिशा? तर नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25चे विजेतेपद हे हरियाणा याने पटकावले होते. FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर ऑप्शन ए आहे केरळ राज्यामध्ये, बी तामिळनाडू, सी गोवा की डी गुजरात? तर FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025चे आयोजन हे तामिळनाडू या राज्यात करण्यात येणार आहे. धन्यवाद मित्रांनो.